डिसेंबर, जानेवारी आणि कदाचित फेब्रुवारीचा थोडा काळ, या पुढच्या 3 महिन्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राची निवडणूक एका अर्थाने होणार आहे. महाराष्ट्रातला मग पूर्ण सगळ्या टप्प्यातले मतदार यासाठी मतदान करणार, शहरातले, गावातले, छोट्या शहरातले. आणि या सगळ्यात पहिला असते, त्याचा पहिला निकाल आज येतोय. पुन्हा एकदा देवेंद्रजींच्या नेतृत्वावरती महाराष्ट्रातली जनता मोहोर उठवतीये, हा या सगळ्या निकालाचा अर्थ आहे. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतोय. त्यातला पहिला सगळ्या निकालाचा अर्थ आहे, ज्या पद्धतीचं सरकार सध्या सुरू आहे, माननीय देवेंद्र नेतृत्व, त्याला अजित पवार, एकनाथ शिंदे या दोघांची असलेली साथ आणि स्वाभाविकपणे कार्यकर्ता संघटना सगळ्यांनी एकत्रित मिळून मिळणार मोठा, कारण भारतीय जनता पार्टीत इतकं घवघवीत यश आहे. आता तुमच्या आकडे 127, माझ्याकडे जो आकडे तो 150 आम्ही आता ऑलरेडी नगराध्यक्ष क्रॉस केलेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आम्ही जिंकतोय. दुसरं असं आहे की दुसरा मुद्दा, विरोधकांनी ही निवडणूक लढलीच नाही. म्हणजे मला सांगा, आठवून सांगा की उद्धव ठाकरेंनी कधी सभा घेतली का? उलट ते टोमणे मारत राहिले की हे गल्लीबोळत नेते. खरं म्हणजे कार्यकर्त्याची निवडणूक होती तर स्वाभाविकपणे नेत्यांचं एक काम होतं. जो कार्यकर्ता नेत्यांसाठी गल्लीबोळात फिरतो, तर ज्यावेळी कार्यकर्त्याची निवडणूक होती त्यावेळी कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं. ते काम मला वाटतं भारतीय जनता पार्टीने केलं. त्यातनं कार्यकर्त्याला मोठा सन्मान दिला, त्यातनं मोठ्या संख्येने निवडून देत. नंबर 2. नंबर 3, तुम्ही जो आता प्रश्न मला काय की तुमच्यामध्ये सगळं आलबेल आहे का, अमुक आहे का, तमुक आहे का, असं आहे की कार्यकर्त्यांची निवडणूक 7,000 जवळपास जागा आहेत. या 7,000 जागापैकी 100-150 ठिकाणी समजा काही टोकाचे मतभेद झाले तरी 1-2% पण पर्सेंट होत नाही. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात निवडणूक ज्यावेळी लढली जात होती त्यावेळी काही ठिकाणी कुठे काही गोष्टी झाल्या असतील, कुरबुरी झाल्या असतील. शेवटी कार्यकर्ते निवडणूक आहे, कार्यकर्त्याचा आग्रह पराकुटीच असतो. तो सन्मान जिथपर्यंत शक्य तोपर्यंत तडजोडी करण्याचा, तोपर्यंत वेगळ्या पद्धतीचं एकमेकात आघाडी करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न केला दोन्ही पक्षांनी, पण तिन्ही पक्षांनी महायुतीतल्या. पण प्रत्येक ठिकाणी तो यशस्वी झालाच असं नाही. त्यातनं संघर्ष काही ठिकाणी झाला जसं म्हणतात, पण हा 7-8च्या वर पलीकडे संघर्ष नव्हता. आपण सगळ्या महाराष्ट्रातलं बघितलं, सांगोला आहे, कोकणात 2 ठिकाणी आहे. असे जर काही महत्त्वाचे मुद्दे सोडले तर असं झालं नाही. प्रश्न असा आहे की संघर्ष, मगाशी ताई म्हणलं वेळ मारून देईल, प्रश्न संघर्ष निर्माण होणं हे नॅचरल होतं अशा परिस्थितीमध्ये. त्यानंतर कसे तुम्ही एकत्र येता याला जास्त महत्व आहे. मला असं वाटतं की या तिन्ही नेत्यांचं नाही बरोबर संघर्ष होणं नॅचरल, त्यात काही चूक काही नाही. त्यामध्ये शेवटी 3 वेगळे पक्ष आहेत. कमलेश एक लक्षात घेतलं पाहिजे, 3 पक्ष वेगळे आहेत, 3 पक्षाचे वेगळे कार्यकर्ते आहेत, तिन्ही पक्षाच्या घटना वेगळ्या आहेत. जे 3 पक्ष एकत्र येणार त्यामुळे स्वाभाविकपणे मतभेद असणार, पण त्यात मनभेद नव्हते. नंबर 2, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, एकनाथ शिंदे, देवेंद्रजी आणि अजित पवार तिघांमध्येही राज्याच्या विकासाबद्दलच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत. राज्य पुढे कसं आहे ह्याबद्दल क्लिअर आहे. त्यामुळे ज्या 7-8 ठिकाणचे उल्लेख तुम्ही करताय, 7-8 पण माहिती नाही, त्यापेक्षा कमी संख्या येईल. त्या ठिकाणचा संघर्ष हा मोठा संघर्ष कधी राहिलाच नाही. नंतर तो आम्ही एकत्रितपणे पुन्हा नव्या जोमाने, आता तर महापालिकेत आम्ही निर्धारच केला, आम्ही एकत्रित लढवायचा प्रयत्न आम्ही करतो. त्यामुळे तोही आता मुद्दा राहणार नाही पुढच्या काळात. मला तो म्हणजे बाकी पुढच्याकडे जातो, पण मला त्याच्या आधी तुमच्याकडे एक जाणून घेऊयात. कणकवली वगैरे 2-4 निकाल माझ्याकडे खूप महत्त्वाचे आहे. तिथे कणकवलीचा मी निकाल बघतोय. खूप जास्त चर्चा कणकवलीच्या निवडणुकीची महाराष्ट्रभर झाली होती. म्हणजे या निवडणुकीचा आपण म्हणतो ना केंद्रबिंदू, फोकल पॉईंट हा कणकवलीची निवडणूक होती. तिथे निलेश राणे यांचा विजय झाला. त्यांनी तिथे आघाडी घेतली होती, त्यांनी आघाडी केली. त्याच्यामध्ये त्यांनी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाही सोबत घेतलं होतं. हे सगळं एकत्र करून त्यांनी एक प्रकारे ऑल वर्सेस बीजेपी असं होतं. हे चित्र कदाचित महापालिकांमध्ये का तिथे अनेक ठिकाणी आगामी काळात बघायला मिळू शकतं. मी जेव्हा एकनाथ शिंदेंची मुलाखत केली होती मनीषाजी, तेव्हा त्यांना विचारलं होतं की तेव्हा मला कल्पनाच नाही अशी स्थानिक आघाडी आहे. असं होणं खरं तर जरा अशक्य वाटतं. पण तरीसुद्धा तुम्हाला निलेश राणेंच्या, तुमच्या पक्षाचे आमदार आहेत, त्यांच्या या सगळ्या रणनीतीबद्दल काय म्हणायचं तुम्हाला? मला प्रश्न नाही, मनीषाजींना प्रश्न नाही. बघा, त्यावेळेला त्यांना जे योग्य वाटलं, त्यांनी जे काही त्यांच्या मनात होतं किंवा त्यांना वाटलं की एखाद्या ठिकाणी इथे काहीतरी चुकतंय, ते आमदार आहेत तिथून निवडून आलेले. आणि तुम्हाला माहीत आहे त्यांचा स्वभाव हा म्हणजे फायर ब्रँड असेच आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वभावाला साजेसं त्यांनी केलं, ते वागले आणि त्यातनं त्यांचं काही कन्व्हिक्शन असेल त्याच्याशिवाय ते तसं केलं नसतं त्यांनी. परंतु मला असं वाटतं ते वरच्या दोन्ही नेत्यांनी ते सगळं जे काय ते संपुष्टात आणलं. आणि त्यांनी थेट भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनीच आरोप केले होते तेव्हा. मला असं वाटतं की खरं म्हणजे ती निवडणूक तशी झाली नसती तर खूप चांगलं झालं असतं. यात मला विशेष कौतुक केलं पाहिजे, नितेश राणेंचं कौतुक केलं पाहिजे. अख्ख्या निवडणुकीमध्ये ते अतिशय शांतपणे, संयमीपणे, कुठेही म्हणजे इतक्या पद्धतीचे विरोध, सगळ्या अनेक प्रकारचे काय बोलतात नितेश राणेच बोलतात. आपण ऐकूया काय बोलतात, म्हणजे आपल्याला हाच तुमच्या मुद्द्याला पुढे करतात. नितेश राणे काय बोलतात ऐकूया. त्यांनी भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही कुठे कुठे कमी आहोत, कुठे कुठे कमी पडू शकतो ह्याच्यावर त्यांनी प्रकाश टाकला. जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि म्हणूनच त्यांना 8 नगरसेवक आणि नगराध्यक्ष त्यांना निवडून दिलेले आहेत.
या सगळ्यामध्ये माझे जे जे सहकारी ज्या ज्या पदावर लढले, म्हणजे तिथे मालवणमध्ये शिल्पा खोत मॅडम असतील आणि कणकवलीमध्ये आमचे समीर नलावडे असतील आणि जेवढे लढलेले उमेदवार आहेत त्या सगळ्या जणांचं पण मी निश्चित पद्धतीने अभिनंदन करेन की शेवटी ही निवडणुकीची लढाई आहे. काही हार जीत ह्या गोष्टी होत असतात आणि म्हणून यावेळी जनतेने जो काही कौल दिलेला आहे तो आपल्याला मान्य करायलाच लागेल. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी आता नजरेसमोर आल्या त्या बाबतीमध्ये सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलवली होती. यापुढे जिल्ह्याच्या विकासासाठी जिथे जिथे माझी मदत लागेल, जिथे जिथे माझे सहकार्य लागेल, या सगळ्या जणांना देण्याचा शब्द या निमित्ताने मी देतो. साहेब, कणकवली शहरात नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा धक्कादायक पराभव झालेला आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगू? शेवटी बघा, ही निवडणूक आहे, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये आम्हाला 2017ला याच कणकवलीच्या जनतेने आम्हाला सेवा करण्याची संधी दिलेली. कदाचित आम्ही जी काय कामं केली, जी काय विकास कामं केली ते जनतेला रुजली नसतील, जनता त्याच्यावर समाधानी नसेल, जनतेला त्याच्यामध्ये प्रश्न असतील आणि त्याच्यामुळे जनतेने आपलं मत, आपला राग, आपली भावना या मतदानाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. शेवटी निवडणुका ह्या जनतेच्या मनात काय आहे हे सांगण्याचं एक प्रक्रिया असते आणि जनतेच्या मनात ज्या ज्या गोष्टी होत्या तर ह्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्हाला कळलेल्या आहेत. साहेब, लोकसभेला बघितलं तर कणकवलीमध्ये लीड होता कणकवली शहरामध्ये. विधानसभेला तुम्हाला सुद्धा कणकवली शहरानं मताधिक्य दिलं होतं, मात्र नगरपंचायतमध्ये असं नेमकं काय घडलं की जिथं तुम्हाला शेवटी काय ही निवडणुका म्हणजे लोकसभा ही वेगळ्या विचाराने लढली जाते, विधानसभा वेगळ्या विचाराने लढली जाते आणि आता नगरपंचायती ह्या वेगळ्या विचाराने लढले जातात. प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन वेगळं असतं. या कणकवलीच्या निवडणुकीमध्ये मी विरुद्ध सगळेच होतो, म्हणजे आतमधले, बाहेरचे, माझे, विरोधातले सगळे एकत्र आलेले. सगळ्याच लोकांनी नितेश राणेला कशा पद्धतीने थांबवू शकतो यासाठी खुली आघाडी केली. शहर विकास आघाडीचं उद्दिष्ट तेवढं होतं की कुठल्याही पद्धतीने नितेश राणे आणि ह्या लोकांना तुम्ही अद्दल घडवा. त्या बाबतीमध्ये जे काही 15-20 दिवस मला जो काय अनुभव आला, मी निश्चित पद्धतीने ह्या बाबतीमध्ये पक्ष नेतृत्वाशी बोलणार आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीसांशी जाऊन बोलणार आहे. कारण का ज्या परिस्थितीमध्ये मी निवडणूक लढवली त्याच्यामध्ये नेमकं माझे कोण हा फार मोठा प्रश्न मला विचारासारखा वाटतो. कारण का मी प्रत्येक जण माझ्या विरोधात लढत होता, म्हणजे कुटुंबापासून विरोधकांपर्यंत. म्हणजे आश्चर्य असं वाटतं की समीर नलावडे असो आणि जे काही हे आमचे सन्मान्य राणे साहेबांसाठी वर्षानुवर्ष सेवा केलेले कार्यकर्ते, त्यांना पराभूत करण्यासाठी आमचे सगळेच लोक विरोधात गेलेले. मग उद्या कार्यकर्त्यांनी आमच्या कुटुंबासाठी काम करत असताना निश्चित पद्धतीने यापुढे विचार करतील. कारण का हेच अगर कार्यकर्त्यांना फळ भेटत असेल तर निश्चित पद्धतीने यापुढे कार्यकर्ते विचार करतील. आम्ही कार्यकर्त्यांशी बोलू, विश्वास देऊ. शेवटी सन्मान्य राणे साहेबांच्याच नेतृत्वाकडे बघून ते वर्षानुवर्ष राजकारणात, समाजकारणामध्ये आहेत. फार लहान वयापासून हे लोक सगळे राणे साहेबांना बघून निवडणुकीमध्ये काम करतात, म्हणजे राजकारणात काम करतात. पण अगर अशा परिस्थितीमध्ये अशा निवडणुका लढवल्या गेल्या, मी एवढं जनतेला जो शब्द दिलेला पालकमंत्री म्हणून किंवा एक राजकीय कार्यकर्ते म्हणून की मी वातावरण खराब करायला देणार नाही, मी वातावरण खराब होत असेल तरी पण मी संयम ठेवणार, मी शांत राहणार आणि तसं मी राहिलो. धिंगाणा घालणं, तमाशा. तर नितेश राणे यांची ही प्रतिक्रिया आपण पाहत होतो आणि सगळेच्या सगळे माझ्या विरोधात कसे लढले आपण पाहत होतो. एक मोठी बातमी येते, उर्मिला केंद्रे राष्ट्रवादीच्या सध्या आघाडीवर आहेत, विजयाकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. उर्मिला केंद्रे धनंजय मुंडे यांच्या भगिनी आहेत. विजयाकडे सध्या वाटचाल सुरू आहे. परभणीच्या गंगाखेडमध्ये मोठी चुरस पाहायला मिळते. इकडे त्र्यंबक नगर परिषदेत भाजपला एक मोठा धक्का बसताना आपल्याला पाहायला मिळतो. त्रिवेणी तुंगार यांनी आघाडी घेतलेली आहे. त्र्यंबक नगर परिषदेत त्रिवेणी तुंगार या विजयी झालेल्या आहेत. त्र्यंबक नगर परिषदेत भाजपला मोठा धक्का बसताना बघायला मिळत आहे. त्र्यंबक नगर परिषदेमध्ये त्रिवेणी तुंगार विजयी झालेल्या आहेत. महत्वाची अपडेट आणि आता सर्वपक्षीय आकडेवारी आपण बघूयात राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधली.